ब्रेकिंग बातमी. नदीपात्रात बेपत्ता झालेल्या इसमाचा अखेर 10 दिवसांनी मृतदेह आढळून आला. ओम साई फाउंडेशन जीवनरक्षक टीमच्या अथक शोधकार्याला यश. निमगाव परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ज्ञानगंगा व पूर्णा नदीच्या संगमाजवळ बेपत्ता झालेल्या इसमाचा 10 दिवसानंतर मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे. दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास हरिभाऊ दयाराम हरमकर, वय अंदाजे 40 वर्ष, राणा निंबोरा, सध्या मुक्कामी रोटी, हे नदीपात्रात बेपत्ता झाले होते. या घटनेनंतर ओम साई फाउंडेशन जीवनरक्षक टीम, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि गावकऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात आली. माननीय किरण पाटील जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक संभाजी पवार तसेच तारासिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती व्यवस्थापन पथक बुलढाणा आणि ओम साई फाउंडेशन नांदुरा टीम घटनास्थळी तैनात होती. संपूर्ण दिवस शोध मोहीम घेऊन संध्याकाळपर्यंत कोणताही थांगापत्ता न लागल्याने शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली होती. 10 दिवसानंतर दुर्दैवी शोध. अखेर 10 दिवसानंतर संगमेश्वर मंदिर परिसरात सदर इसमाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन नांदुरा यांच्या जीवनरक्षक टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या रेस्क्यूमध्ये ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर यांच्यासह संपूर्ण टीम सहभागी होती. नांदुरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच तहसीलदार अजितराव जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली मदत कार्य पार पडले. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथील वैद्यकीय अधिकारी फिरोदस यस्मीन यांच्या उपस्थितीत घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळीच अंत्यविधी करण्यात आला असल्याची माहिती ओम साई फाउंडेशनचे नांदुरा यांच्या वतीने देण्यात आली. या संपूर्ण शोध व मदत कार्यात ओम साई फाउंडेशनचे जीवनरक्षक टीम, पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही घटना अत्यंत दुःखद असली तरी समाजासाठी झटणाऱ्या जीवनरक्षकाच्या कार्याला सलाम.